स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी महानगर पालिका के अंतर्गत आने वाला टेमघर और भादौड़ के पास जो पाइपलाइन है, वहाँ पे आमदार श्री रुपेश दादा महात्रे साहब का भव्य ऑफिस का उद्घाटन माजी मुख्यमंत्री व आजी उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहब के शुभ हाथों से हुआ। आप देख सकते हैं कि भिवंडी ग्रामीण और शहर के शिवसेना पदाधिकारी के साथ साथ भारतीय जनता पार्टी के भी बहुत सारे लोग वहां पे उपस्थित थे। आप देख रहे हैं कि देवानंद थले साहब भी आए हुए हैं उनका भव्य स्वागत करने के लिए। और हम आपको बता दें कि ऑफिस का उद्घाटन आप देखेंगे हमारे चैनल के माध्यम से। इससे पहले हम आपको बता दें कि घंटों लोगों ने शिंदे साहब का इंतज़ार किया, तब वो आए हैं और उनके शुभ हाथों से ऑफिस का उद्घाटन वो आप देख रहे हैं कि किस तरह से लोग लाइन में खड़े हैं शिंदे साहब के इंतज़ार में। ये पुरुष के साथ साथ महिलाएं भी आपको देखने को मिलेंगी कि वो भी हज़ारों के तादाद में आई हुई थी और उनके इंतज़ार में लाइन में खड़ी थी। और जब साहब आए हैं तो सबने उनका भव्य स्वागत किया है। और तीसरे माले पे हम आपको बता दें कि तीसरे माले पे माननीय श्री आमदार साहब का जो है ऑफिस है। अगर आपको कोई भी काम हो तो आप ऑफिस पे जा सकते हैं। वो आज भी आमदार न रहते हुए भी पब्लिक का काम करते हैं। फ़िलहाल जो आमदार हैं उनका जगह नहीं ले सकते। जिस तरह से रुपेश दादा महात्रे साहब ने लोगों के दिल में जगह बनाया है, ये आसान बात नहीं है। आप देख सकते हैं कि शिंदे साहब का और माजी आमदार श्री रुपेश दादा का आरती करते हुए और आमदार साहब मुख्यमंत्री साहब के शुभ हाथों से आप देखेंगे कि रिबन काट करके ऑफिस का उद्घाटन होगा। तो देखिए और हम आपको सुनवाते हैं कि उप मुख्यमंत्री साहब क्या बोले हैं। यहाँ पे आए हैं तो क्या भिवंडी को सौगात देने के लिए वो बोले हैं। और बहुत सारी जो रोड का काम आजकल चल रहा है तो लोगों का जो है रोड पे जो घर वगैरह है वो तोड़क कार्रवाई चालू है। उस विषय में भी उन्होंने कहा कि लोगों को घबराने की ज़रूरत नहीं है कि हम लोग मिलजुल के उसका हल निकालेंगे। तो चलिए हम सुनवाते हैं डायरेक्ट आपको उनको। काल आपली मिनी विधानसभाचा निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 62 नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले। मी त्यांचं अभिनंदन काल केलेलं आहे आणि रुपेश म्हात्रे, प्रकाश पाटील सगळे कार्यकर्ते देखील विविध ठिकाणी गेले होते आणि या सगळ्यांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळालाय। मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। हजारो नगरसेवक निवडून आले, त्यांचे अभिनंदन करतो। आणि आज इथं रुपेश म्हात्रे यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आणि रुपेश म्हात्रे गेले अनेक वर्ष या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय। आमदार म्हणून त्यांनी काम केलं, शिवसेना पदाधिकारी म्हणून काम केलं। 80% समाजकारण, 20% राजकारण ही बाळासाहेबांनी दिलेली गुरुकिल्ली आहे। गुरुमंत्र धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेला गुरुमंत्र घेऊन ते पुढे जात आहे। 2022 ला आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये उठाव केला, सर्वसामान्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं। माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, या लाडक्या बहिणींचं सरकार आलं, लाडक्या भावांचं आलं आणि त्यावेळेस पासून रुपेश म्हात्रे अस्वस्थ होते, काय करायचं।
पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता खऱ्या शिवसेनेबरोबरच येणार आणि तो खऱ्या शिवसेनेबरोबर रुपेश म्हात्रे यांनी काम केलं आणि कालच्या निवडणुकीमध्ये असली शिवसेना कोण आणि नकली कोण हे लोकांनी दाखवून दिलं आणि या महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेने शिवसेना आणि बाळासाहेबांचे आनंद दिघे साहेबांचे विचार स्वीकारले आणि म्हणून मी मनापासून या ठिकाणी रुपेश म्हात्रे यांना शुभेच्छा देतो. एक तळागाळातला कार्यकर्ता, सर्वसामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता, या भागामध्ये अनेक वर्ष काम करताना आपण पाहिलेला आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा कुठेही आपत्ती संकट आलं तिथं रुपेश म्हात्रे धावून गेला. अशा प्रकारचं काम रुपेश म्हात्रे यांनी गेले अनेक वर्ष केलेलं आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. या कार्यालयातून गोरगरीब, सर्वसामान्य लोक, सर्व जाती धर्माचे, जातीपातीचे सगळे लोक या ठिकाणी येतील, आपल्या अडचणी सांगतील आणि आपल्या समस्या घेऊन येतील. त्या सोडवण्याचं काम रुपेश म्हात्रे करतील अशा प्रकारचा विश्वास आपल्या सगळ्यांना मी देऊ इच्छितो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की काही लोक आपले या कुठला मेट्रोचा मार्ग आहे ना कल्याण रोडचे लोक इकडे आलेले आहेत. कल्याण रोडच्या लोकांना मी एवढंच सांगतो कि आप किसी के ऊपर अन्याय नहीं होगा, आपके साथ न्याय होगा. और जब रोड वाइंडिंग हो गया, ठाणा में हो या कहीं पर हो, कुठेही जेव्हा जेव्हा प्रकल्प आपण सुरू केले त्यावेळेस जिथं लोक राहतात, जिथं त्यांचं दुकान आहे, विकास करताना कोणालाही भकास आम्ही केलं नाही, कोणावरही बुलडोजर चालवलं नाही, चालवणार नाही आणि म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन सबको सम्मति से सभी लोगों का योग्य पुनर्वसन करके ही ये सब आगे जाएगा और योग्य मुबदला हो, योग्य पुनर्वसन हो. आप चिंता मत करो, मैं आपके साथ में हूँ क्योंकि कोई भी शहर हो, कोई भी नगरी हो, उसका विकास तो होना जरूरी है. विकास होगा तो ही आपके लिए वो फायदा होगा, लेकिन विकास करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा, इसका ध्यान एकनाथ शिंदे जरूर रखेगा. दिना तिकडा आहे आमचा, गेले अनेक वर्ष काम करतोय. नेहमी हर बार वो ये लोगों का मसला लेके आता है मेरे पास. मैंने उसको कहा चिंता मत करो, तुम्हारे लोगों को अन्याय नहीं होगा. दूसरा हमारा बालाराम चौधरी भी हमेशा आता है, कुठे गेला नाही तसंच. आणि म्हणून आपले लोक जे आहेत ते बाळाराम आहेत, रुपेश आहे, प्रकाश आहे, बाबा सगळे लोक आपले, देवानंद आहे, सगळे माणसं आपले कार्यकर्ते जे आहेत. आणि बाळाराम पण आमचा त्या ठिकाणी काम करतो. रोहित आपला युवा नेता आहे ना, मनोज आहे, सगळे लोक आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, संजय आहे, सगळे लोक या सर्वांनाच आपल्यावर कुठलाही अन्याय होऊ नये याची काळजी ते लोक घेत असतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विकास होत असताना कोणावर अन्याय होणार नाही. आणि म्हणून मोठे मोठे आपण विकास प्रकल्प केले ना महाराष्ट्रामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, त्यामुळे न्याय देऊन आपण पुढे जाऊ. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे एक आज निवडणूक नाहीये, निवडणुकीचा प्रचार नाही, पण आता निवडणूक जाहीर झालेलीच आहे. त्यामुळे रुपेश म्हात्रे यांचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय निवडणुकीच्या दरम्यान. त्यामुळे भिवंडी महापालिकेची विजय
शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मी त्याला शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता या भागामध्ये सर्व हिंदू मुस्लिम सगळ्या या विभागामधून निवडून येतो, याचा अर्थ त्याचं काम बोलतंय, काम करतो, काम करता है वही चुनकर आता है, जो घर में बैठता है उसको घर में बिठाता है. अभी आपको मालूम है कि अभी कल जो चुनाव के नतीजे आए हैं, महाराष्ट्र में कुछ लोग कहते थे कि शिवसेना सिर्फ ठाणे में है, अभी शिवसेना चांदा से बांदा तक है. पुऱ्या महाराष्ट्रात संपूर्ण शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम एकनाथ शिंदेने तुमच्या केलं आणि म्हणून आज लाडक्या बहिणी इकडं मोठ्या प्रमाणावर, मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, लाडक्या बहिणी या चमत्कार घडवतात आणि लाडकी बहीण योजना कधी बंद नाही होणार, बंद होणार नाही आणि लाडक्या भावांवर पण अन्याय होणार नाही. दोनों को देखने का ना भाई. इसलिए भिवंडी के विकास के लिए जो भी करना है हम लोग करेंगे. या विकास जरूरी है और लोगों को जीवन जो है, लोगों का जीना वहाँ अच्छा होना चाहिए, सभी लोगों को सुविधा मिलनी चाहिए. और जैसे और शहर जैसे है, थाने शहर है, मीरा भाईंदर है, इधर कल्याण है, डोंबिवली है, ऐसा शहर चाहते ना आप लोग, अच्छा सुविधा. और ऐसे करते वक्त किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा, ये फिर एक बार मैं कहता हूँ. फिर एक बार आप सभी लोगों को धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.